नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा जो काही 9वा आणि 10वा हप्ता मिळणार आहे ते तुम्हाला 2,000 रुपयाचा मिळणार आहे, 3,000 रुपयाचा मिळणार आहे का 4,000 रुपयाचा मिळणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो या मागचं जे काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घोषणा देण्यात आल्या होत्या की नमो शेतकरीमध्ये शेतकऱ्यांना अजून वाढ करून लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तर ही वाढ झालेली आहे का आणि हा हप्ता कधी मिळणार आहे? कारण की शेतकऱ्यांना बरेच दिवस झाले प्रतीक्षा पाहते पण अद्याप हप्ता मिळाला नाही. चला आता व्हिडिओ संपूर्ण पाहूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केले असले तर लाईक करायची विसरू नका. शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की जे काही पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबविण्यात येते त्या नमो शेतकरी योजनेमार्फत तुम्हाला दर 4 महिन्याला 2,000 रुपये मिळत असतात आणि वार्षिक लाभ तुम्हाला 6,000 रुपयाचा मिळत असतो. पण जेव्हा विधानसभेची निवडणूक होती तेव्हा शेतकऱ्यांना कुठं ना कुठं एखादं आश्वासन देण्याच्या टायमाला शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरीमध्ये वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. पण शेतकरी मित्रांनो इथून मागे 2 हप्ते तुमच्या खात्यावर पडलेले आहेत, तो म्हणजे की 6वा आणि 7वा. पण काही शेतकऱ्यांना त्यातून अपात्र करण्यात आले. आता अपात्र का करण्यात आले तर काही शेतकरी पात्र असून सुद्धा अपात्र होत आहेत. त्याची कारणं काय आहेत? त्याचं कारण आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांची लँडची प्रॉब्लेम येत आहे. लँडची प्रॉब्लेम म्हणजे की जे काही तुमचा जमिनीचा सातबारा आहे ते दुरुस्त किंवा अपडेट करायला आलेला असतो आणि ते लँडची प्रॉब्लेम म्हणून दाखवित असतो. त्यानंतर दुसरी प्रॉब्लेम म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना बरेचसे माहीत नाही की फार्मा आय डी बंधनकारक करण्यात आली. ती फार्मा आय डी नसल्यामुळे पण बरेचसे शेतकरी अपात्र राहतात. तिसरं कारण म्हणजे तुमच्या आधार कार्डची केवायसी करून बँकला लिंक नसते. जर ती बँकला लिंक नसलं तर तुमचे पैसे ओळखपत्रामुळे तुमच्या खात्यात पण येतात पण तिथंच पेंडिंग राहतात किंवा वापस जातात. आणि चौथं कारण म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, हे संपूर्ण पहा. कारण की ज्या ज्या कुटुंबातून प्रत्येक शेतकरी 2019ला पात्र होते शेतकरी म्हणजे की ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन होती ते पीएम किसानसाठी नमो शेतकरीसाठी पात्र होते. पण या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांना नवीन नवीन कायदे काढण्यात आले आणि शेतकऱ्याची चाळणी करण्यात आली. त्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांचे चाळणी झालेले. कुटुंबातून फक्त आणि फक्त एकच शेतकरी पात्र आले आहे मुख्य, बाकी इतर शेतकरी अपात्र करून टाकलेले. शेतकरी मित्रांनो होते कारण जे की अपात्र होण्याचे. तरी पण तुम्ही पात्र नसाल तर केवायसी करून घ्या. जे काही पीएम किसानची केवायसी करायला सांगितलं होतं मोबाईलद्वारेच केवायसी होत होती पण बऱ्याच शेतकऱ्यांनी केली नाही. आता पण पीएम किसान ॲपवर जाऊन केवायसी करून घ्या जेणेकरून तुम्ही पात्र लगेच होता. आता नमो शेतकरीचे 2 हप्ते कधी मिळणार आहेत? तर शेतकरी मित्रांनो याची निधी तरतूद करण्यात येत आहे. जे काही पात्र शेतकरी पीएम किसानसाठी होते महाराष्ट्रातील तेच पात्र शेतकरी नमो शेतकरीसाठी आहेत. आणि विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान जी काही घोषणा दिली ती नमो शेतकरीमध्ये वाढ करण्यात येईल. जर वाढ झाली तर 3,000ची होईल. कारण की शेतकऱ्यांना प्रत्येक हप्ता 2,000 रुपयाचा मिळतो आणि इथून मागे 4,000 रुपये असे 2,000 रुपयाचा हप्ता मिळत होता. दर वार्षिक लाभ 6,000 रुपये मिळत होता. पण जर 3,000ची वाढ झाली तर तुम्हाला वार्षिक लाभ 9,000चा मिळणार आहे. तर अशा प्रकारे वाढ होईल असं सांगण्यात आलं होतं. पण सध्याच काय वाढ झालेली नाही. असं म्हणजे की जेव्हा हप्त्याची तारीख सांगण्यात येईल, हप्त्याचा निधी सांगण्यात येईल तेव्हाच वाढ करणार आहे. पण हा हप्ता जुलै महिन्याच्या लास्टच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळेल असं साफ सांगण्यात आलेलं आहे. आता ही तारीख फिक्स नाही झाली. तारीख फिक्स झाल्यावर नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ टाकेन. पण त्याआधी तुम्ही हे कामं करून घ्या. तसेच मित्रांना पाहून व्हिडिओ शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायची विसरू नका. धन्यवाद.